मॅम, आज आपण बघतोय की ऑनलाईनचं जे जनरेशन आहे तिथे सगळं काही ऑनलाईन अवेलेबल आहे. ईच अँड एव्हरीथिंग, राईट फ्रॉम तिकीट बुकिंग टू ऑर्डरिंग फूड, हे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंगचे किंवा हेल्थ इन्शुरन्सच्या रिलेटेडही ऑनलाईन कंटेंट अवेलेबल आहे आणि लोक ऑनलाईनला प्रेफर करतात. तर तुम्ही ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर किंवा एक हेल्थ इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून काय सजेशन द्याल? तुमचा प्रश्नही बरोबर आहे की सगळं काही ऑनलाईन अवेलेबल आहे तुम्हाला. आता पण सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन घेताय, पण हेल्थ इन्शुरन्स हा एक सर्व्हिसचा पार्ट आहे की तुम्ही घेतला किंवा विकला आणि सोडून दिला असं नाहीये. तुम्ही काही शेअर्स घेतले, ते तुमच्या डीमॅटला पडलेले, ते तसेच राहिले, तर त्याच्या मागे तुम्हाला लगेच सर्व्हिसची गरज नाहीये. पण तुम्ही आज ऑनलाईन हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला कोणी दिला ते माहित नाही. एक सो अँड सो व्यक्ती आहे, तुमचं फोनवर बोलणं होतं, अदरवाईज ईमेल होतात, तुम्ही त्यांच्याकडून तो परचेस करतात आणि उद्या तुम्ही हॉस्पिटलाइज झाले, घरातली एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज झाली किंवा ज्यांनी परचेस केलाय तो स्वतः हॉस्पिटलाइज झाला, अशा वेळेस काय होणार आहे की तुम्ही घेतलेलं आहे हे जर घरात सांगितलेलं असलं तर ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन घेतला, तुम्हाला हार्ड कॉपी येत नाही, तुमच्याकडे सॉफ्ट कॉपीज असणार आहे. प्लस तुम्ही तो परचेस केला हेच घरच्यांना माहित नाही. तुम्ही हॉस्पिटलाइज होणार, ते तुम्हाला नेणार, तिथं सगळे बिलिंग वगैरे सगळं करणार आणि मग नंतर शोध लागणार की तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स घेतलेला होता. किंवा अशी वेळ येते की तुम्ही तो हेल्थ इन्शुरन्सही दाखवतात, पण तुम्हाला तिथं प्रॉपर सर्व्हिस न मिळाल्यामुळे तुम्हाला तो पास होत नाही, कॅशलेस होत नाही. तिथं तुम्हाला त्यानंतर त्याच्यासाठी रिएम्बर्समेंट एक प्रोसेस असते की तुम्ही स्वतः बिल भरून टाका, फाईल बनवा, ती फाईल कंपनीकडे पाठवा आणि मग कंपनी सँक्शन करेल तुमचं बिल. तर याच्यासाठी आता आम्ही वीकली, मंथली अशा खूप साऱ्या फाईल्स आहेत की ज्या क्लायंटचं समजा कॅशलेस नाही झालं तर ते आमच्याकडे फाईल आणून देतात. मग आम्ही त्याचं प्रॉपर फाईल सबमिशन करतो, त्याचं अप्रुव्हल येतं आणि मग त्यांना ती कॅश सँक्शन होते. समजा त्याच्यामध्ये सुद्धा कधी काही कॅश कमी आली, त्यांचं बिल जे त्याच्यापेक्षा अमाऊंट कमी आली, तर त्याचं पण ऑब्जेक्शन घेतो आम्ही की का कमी आली आणि मग त्याचं क्लिअरिफिकेशन येतं. हे सगळं ऍडवायझर असला तर तो करतो. जर ऍडवायझरच नाहीये तर तुम्ही हे कुठे भांडणार, कोणाशी बोलणार किंवा सांगणार? कारण लोक अक्षरशः भांडतात आमच्याशी. काही लोक येतात, ते सांगतात, आमचेच क्लायंट आहेत की हे इतकी अमाऊंट आली नाही, आमचं इथं कॅशलेस झालं नाही, आम्हाला हा इश्यू आला. त्यावेळेस मग आम्ही त्यांना सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बरं नाहीये, तुम्ही ऍडमिट व्हा, आम्ही तुमची पुढच्या फाईलचं सगळं काम करतो. तर हा एक सर्व्हिसचा पार्ट आहे. तुम्हाला जर सर्व्हिसचा पार्ट एकदम स्मूथली पाहिजे असेल तर तुम्हाला ऍडवायझरची नक्कीच गरज आहे. अदरवाईज ऑनलाईन, आणि ऑनलाईनचा एक साईड इफेक्ट असा आहे किंवा जे लोक तिथं आहेत विकायला ते काय करतात की तुम्हाला मिस सेलिंग होतं. त्याच्यामध्ये तुम्ही एक पॉलिसी घेतली आहे, त्याच्यात हा बेनिफिट आहे, हा बेनिफिट नाहीये, तुम्हाला रूम रेंटला कॅपिंग आहे किंवा हा कुठल्या कुठल्या डिसीज करता चालणार आहे, कुठल्या डिसीज करता चालणार नाहीये, अशा पद्धतीने जेव्हा तो तुम्हाला त्याला फक्त सेलिंग करायचं असतं त्याचं, मग तो काय करतो, मिस सेलिंग करतो तुम्हाला. आणि ऍक्च्युअल तुम्हाला जेव्हा तो यूज करायची वेळ येते ती पॉलिसी, त्यावेळेस तुम्हाला त्याचे क्लॉज कळतात की अरे हे सगळं माझ्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड नाहीये आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ऍडवायझरची गरज आहे.